जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील ज्या परीक्षा हिवाळी 2025च्या परीक्षा झाल्या त्याबद्दल आपण माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्या परीक्षा नोव्हेंबर डिसेंबर 2025, जानेवारी 2026 आणि आता फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे, तर या परीक्षेच्या निकालाबाबत सर्वात प्रथम अगोदर आपण माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, विद्यापीठांनी टप्प्याटप्प्याने काही अभ्यासक्रमाचे निकाल हे जानेवारी महिन्यात, तसेच काही अभ्यासक्रमाचे निकाल हे डिसेंबर 2025ला आणि जानेवारी 2026ला जाहीर करून देण्यात आलेले आहे. ज्या अभ्यासक्रमाचे निकाल हे जाहीर झालेले आहे त्या अभ्यासक्रमाचे फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनची प्रोसेसही साईड बाय साईड चालू आहे. तर आता फेब्रुवारी 2026 मध्ये नेमकी कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात याबाबत आपण माहिती घेऊया. तर आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी आपणाला माहित आहे की ज्या विद्यार्थ्यांवर कॉपी केस झालेली होती त्यांची एक मीटिंग आज 11 वाजता पुणे विद्यापीठामध्ये होणार आहे. त्याचबरोबर काही अभ्यासक्रमाचे जे काही निकाल आहे ते आता टप्प्याटप्प्याने पुढच्या 8 दिवसामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. सगळेच निकाल आजच जाहीर होतील असं काही नाही, पण टप्प्याटप्प्याने हे सर्व निकाल पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये संपूर्णतः जाहीर होतील अशी आपण अपेक्षा बाळगूया. तसेच या महिन्यामध्ये काही महत्त्वाचे जे घडामोडी घडणार आहे ते म्हणजे सगळ्यात प्रथम काही हिवाळी परीक्षांचे जे काही निकाल आहे ते टप्प्याटप्प्याने जाहीर होतील. दुसरं महत्त्वाचं की पीआर इन व्हॅलिडिटी ओव्हर झालेल्या N+2 या कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांचे जे काही परीक्षा फॉर्म मागच्या महिन्यामध्ये भरून घेण्यात आलेले होते, तर त्या परीक्षा फॉर्म किंवा त्यांचे जे काही परीक्षा असणार आहे तर त्या परीक्षेचे वेळापत्रक आणि परीक्षा शक्यतो तरी या महिन्यामध्ये कंडक्ट होऊ शकते. किती तारखेला कंडक्ट होईल त्याबाबत अद्याप काही विद्यापीठाकडून अधिकृत माहिती परिपत्रकाद्वारे जाहीर करून देण्यात आलेली नाहीये. दिनांक 2 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान विद्यापीठ काय करणार आहे, काही महाविद्यालयांचं AAA ऑडिट करणार आहे. हे अकॅडमिक अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडिट असणार आहे. त्यामुळं तिथली विद्यार्थी संख्या, तिथले शिक्षक, तिथे शिकवले जाणारे विषय, त्यांचा निकाल, त्यांची इंटरनल एक्सटर्नल इव्हॅल्युएशन कशा पद्धतीने केलं जातं, आत्ताचे जे पेपर झाले ते पेपरची तपासणी, त्यानंतर निकालपत्रक, टीचिंग पॉईंट, त्याच्यानंतर वेगवेगळ्या कमिट्या, त्यांचे अहवाल याची सगळी परिपूर्ण तपासणी 4 ते 5 पॅनल समितीच्या माध्यमातून ती समिती तुमच्याकडे महाविद्यालयात येईल आणि महाविद्यालयातून त्याची तपासणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. विद्यार्थी मित्रांनो, या अनुषंगाने तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही आता हिवाळी सत्र परीक्षांचे जे काही वेगवेगळे परिपत्रक आले की परीक्षा फॉर्म सुरू झाले, तर त्याबद्दल ते जर का परिपत्रक तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर त्या परिपत्रकात तुम्हाला उल्लेख असतो की या परीक्षाचे परीक्षा फॉर्म या तारखेपासून या तारखेपर्यंत भरता येतील, कोणकोणते फॉर्म चालू झाले त्याची लिस्ट असते आणि त्या फॉर्ममध्येच ना शेवटी एक नोट्स असते की विद्यार्थ्यांची 75% उपस्थिती ही अनिवार्य असते. जर का एखादा विद्यार्थी 75% महाविद्यालयात उपस्थित नसेल तर त्या विद्यार्थ्याला परीक्षा फॉर्म भरता येणार नाही, त्याला परीक्षेपासून वंचित राहावं लागू शकतं. त्याकरता आपण ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे त्या महाविद्यालयात आपली उपस्थिती किमान 75% असली पाहिजे. नाही तर बहुतेक महाविद्यालय असे असतात की ॲडमिशन घेऊन देतात, डायरेक्ट परीक्षा फॉर्म भरायला येतात विद्यार्थी, डायरेक्ट परीक्षेला येतात. असं चालणार आता तरी चालणार नाही, कारण दिवसेंदिवस आता ही पद्धत बदलत चाललेली आहे. त्याच्यामुळेच हे AAA ऑडिट सारखे जे काही ऑडिट आहे ते विद्यापीठ कंडक्ट करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या फेब्रुवारी महिन्यामध्ये विविध जे काही कमिट्या असतात म्हणजे महाविद्यालयात जसं NSS असतं, SDO असतं, यांच्या अंतर्गत विविध विषयांवरती कार्यशाळा आयोजित केल्या जातात. त्या कार्यशाळेला पण आपण उपस्थित राहा, ज्याच्यातून तुमचा सर्वांगीण विकास होणार आहे. दुसऱ्याही महाविद्यालयात तुम्हाला या ठिकाणी जाता येतात. मग काही वर्कशॉप असतील, सेमिनार असतील ते पण तुम्ही आयोजित करा. ट्रेनिंग प्लेसमेंट सारखे कार्यक्रम आमच्याही महाविद्यालयात आयोजित केले असतात. तर त्याबद्दल पण आपण वेळोवेळी माहिती आपल्या YouTube, टेलिग्राम, इंस्टाग्राम या सगळ्यांच्या माध्यमातून आपण देण्याचं काम करत असतो. ओके, सो त्यामुळं आपण काय करा, विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्ही विद्यार्थी मित्रांनो वेळोवेळी परीक्षेबाबतची जी काही अद्ययावत माहिती जर का तुम्हाला मिळवायची असेल तर आपल्या निश्चित टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्ही सहभाग घ्या. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचं सांगायचं आहे की तुम्ही काळजीपूर्वक पद्धतीने अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करा. जर तुमची आर्थिक, सामाजिक, राजकीय किंवा कोणतीही परिस्थिती जर का तुम्हाला बदलायची असेल तर त्याला सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो काही महत्त्वाचा पर्याय आहे तो म्हणजे की शिक्षण.
शिक्षणाशिवाय तुम्ही तुमची जी काही अपेक्षित ध्येय आहे ती साध्य करू शकत नाही. कारण घरातला जर एखादा मुलगा किंवा मुलगी ज्यावेळेस शिकून नोकरीला लागते त्यावेळेस ती 1 नाही 2 नाही तर जवळजवळ 3 पिढ्यांचा ती उद्धार करत असते. ओके, तर त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तुम्हाला शिक्षण हाच एक सगळ्यात महत्त्वाचा पर्याय आहे. निकाल विद्यापीठाचे लागतीलच, त्याची काही काळजी करू नका. मलाही पूर्णपणे जाणीव आहे की परीक्षा होऊन 2 महिने होत आलेले आहे, पण काही तांत्रिक कारणास्तव निकाल हे विद्यापीठामार्फत जाहीर केले जात नाहीये. ते लवकरच तो इश्यू सॉल्व्ह होऊन लवकरच निकाल जाहीर होतील अशा आपण अपेक्षा बाळगूया. निकाल जाहीर झाल्यानंतर आपण आपल्या महाविद्यालयातून रिझल्ट लेजर कलेक्ट करा. त्याच्यात इंटरनल किती, प्रॅक्टिकल किती, विद्यापीठाच्या परीक्षेला किती मार्क पडले, त्यावरून तुम्ही काय करू शकता की फोटोकॉपीला अप्लाय करायचा का रिव्हॅल्युएशनला टाकायचं हा निर्णय तुम्ही घेऊ शकता. शक्यतो तरी तुम्ही रोज दिवसभरात पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल होम पेजला भेट द्या. तिथं result.unipuणे.ac.in या रिझल्टच्या सेक्शनला गेल्यानंतर तिथे तुम्हाला कोणकोणते निकाल जाहीर झाले त्याची माहिती तुम्हाला भेटून जाईल. आपणही आपल्या टेलिग्राम चॅनल मार्फत त्याची माहिती देत असतो. ती माहिती काळजीपूर्वक पद्धतीने तुम्ही बघा. काही परीक्षेबाबत तुम्हाला अडचणी येत असतील तर निश्चित आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क करा. येणाऱ्या पुढच्या परीक्षा या एप्रिल महिन्यात स्टार्ट होतील. पहिल्या आठवड्यात याची खात्री करून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. परीक्षेसाठी किमान 2 महिन्याचा अवधी राहिलेला आहे. या 2 महिन्यात कॉलेजचं इंटरनल असेसमेंट, त्याचबरोबर म्हणजे युनिट टेस्ट, इंटरनल एक्झाम, त्याच्यानंतर विद्यापीठाची परीक्षा, प्रॅक्टिकल एक्झाम या सगळ्या कंडक्ट होतात. त्याचबरोबर परीक्षेचे फॉर्मही भरून घेतले जाणार आहे. त्याच्यामुळं काळजीपूर्वक पद्धतीने आपण अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तुम्हाला परीक्षेबाबत किंवा तुम्हाला आणखीन व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या विषयांवर माहिती पाहिजे तर मला नक्की कमेंट करून सांगा. आपण निश्चित तुम्हाला त्या संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या इंस्टाग्राम चॅनलला देखील फॉलो करायला विसरू नका. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.